ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेलं आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये 1500 किंवा 1500च्या अधिक ज्या योजनेचा लाभ, ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही. एक लाडकी बहीण योजनेच्या सर्व महिला लाभार्थ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर या ठिकाणी आलेली आहे. नुकतीच सर्वात मोठी बातमी सरकारने दिली आहे. लाडक्या बहिणींना निवडणुकीमुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित हप्ता देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे. मागील निवडणुकीत लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर योजना ठरली होती. महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी निवडून दिले होते. त्यामुळे ती बाब विचारात घेऊन राज्य सरकारने आता देखील सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे. या निवडणुकीत देखील या ठिकाणी निवडून यावे अशी शासनाची इच्छा आहे आणि त्यामुळेच आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना खुश करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. म्हणून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती जमा करण्याचा निर्णय आत्ताच घेण्यात आलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये जमा तर होणारच आहेत, पण या नवीन नियमानुसार हे पैसे जमा होतील. म्हणजेच दोन्ही महिन्यांचा जो काही 3000 रुपयांचा हप्ता आहे तो हप्ता सर्व महिलांना दिला जाणार नाहीये. हे 2 कागदपत्रे तुम्हाला जमा करावे लागणार आहेत. तुमची केवायसी झाली नसली तरी चालेल, तुमच्याकडे 4 चाकी गाडी असली तरी चालेल, तरी देखील पैसे तुम्हाला मिळतील. परंतु जर हे 2 कागदपत्रे तुम्ही जमा केले नाहीत तर मात्र तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो हप्ता आता तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाहीये. कारण की हे 2 जे काही कागदपत्रे आहेत या 2 कागदपत्रांच्या आधारेच तुम्ही या ठिकाणी पात्र आहेत किंवा अपात्र आहेत हे या ठिकाणी शासनाला समजणार आहे. हे 2 कागदपत्रे कोणती आहेत आणि ते कुणाकडे तुम्हाला जमा करायचे आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पण जो काही नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आहे तो हप्ता सुरुवातीला या 10 बँकेत आणि या 18 जिल्ह्यातील 1,20,00,000 महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये लाभ जमा होणार आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. पण हे पैसे सर्व बहिणींना मिळणार नाहीयेत हे देखील त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आम्ही आता जमा करत आहोत, पण आता सरसकट हप्ता या ठिकाणी बहिणींना मिळणार नाही. यासाठी आता वेगळे नियम लावण्यात आलेले आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना केवायसी करण्यासाठी मुदतवाढ या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे. आता 31 डिसेंबर पर्यंत महिला आपली ई केवायसी पूर्ण करू शकतात. अगोदर या ठिकाणी 18 नोव्हेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती, परंतु आता या ठिकाणी स्वतः आदित्य तटकरे यांनी 31 डिसेंबर पर्यंत या ठिकाणी केवायसी करण्याची मुदत ही वाढवलेली आहे. त्यामुळे आता जो काही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला जमा होणार आहे त्यासाठी केवायसी झाली असली तरी चालेल किंवा झाली नसली तरी चालेल, परंतु तुमच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा एकत्रित लाभ हा 100% जमा होणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला हे 2 कागदपत्रे जमा करणे गरजेचे असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला 1 रुपया देखील या ठिकाणी मिळणार नाही. केवायसी झाली नसली तरी चालेल, पण हे कागदपत्रे जर जमा केले नाहीत तर मात्र तुम्हाला या ठिकाणी हप्ता हा मिळणार नाही. कारण या 2 कागदपत्रांच्या आधारेच तुमची या ठिकाणी पात्रता ही तपासली जाणार आहे. ज्या महिलांचे हे 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा असतील त्यांना हप्ता मिळेल, परंतु ज्या महिलांनी या ठिकाणी हे 2 कागदपत्रे या ठिकाणी जमा केले नाहीत तर मात्र त्यांना या ठिकाणी हप्ता देखील मिळणार नाही. त्यामुळे हे 2 कागदपत्रे तुम्हाला जमा करावीच लागणार आहेत. कारण की योजना ज्यावेळी सुरू झाली तेव्हा फारसे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बघितले जात नव्हते, कारण की शासनाला या ठिकाणी निवडून यायचे होते. म्हणून फारसे काही चौकशी या ठिकाणी शासनाने केली नव्हती. त्यामुळे बऱ्याचशा अपात्र महिला देखील या योजनेचा लाभ घेत आल्या आणि आता त्यासाठी सरकारने सांगितले आहे की आता हे 2 कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील त्यांनाच आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे. त्यामुळे त्यांनी हे 2 कागदपत्रे तात्काळ जमा करावेत. आता हे 2 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आणि ते नेमके तुम्हाला कुठे जमा करावे लागणार आहेत हे देखील मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. परंतु बघा, या ठिकाणी सुरुवातीला या 10 बँकेत आणि या 18 जिल्ह्यांमध्ये 1,20,00,000 बहिणींना पहिल्या टप्प्यात या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे 3000 रुपये एकत्रित जमा होणार आहेत. याबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनीच सांगितलेले आहे. त्यामुळे जर तुम्हाला आता या दोन्ही हप्त्यांचा एकत्रित लाभ घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला हे 2 कागदपत्रे जमा करावीच लागणार आहेत. आता बघा, ज्या महिला या योजनेसाठी अपात्र होत्या अशा महिलांचा लाभ शासनाने जून महिन्यापासूनच बंद केला होता. परंतु या ठिकाणी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीचा विचार करून ज्या महिलांचा या ठिकाणी लाभ जून महिन्यापासून बंद करण्यात आला होता त्या महिलांना देखील आता या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो त्या महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला. ज्या काही 26 लाख महिला होत्या ज्यांना अपात्र या ठिकाणी करण्यात आले होते त्यापैकी बऱ्याचशा महिला या योजनेसाठी पात्र होत्या. त्यामुळे या ठिकाणी सरसकट सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो काही हप्ता होता तो महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आला. एका रेशन कार्डवरती 3 महिलांनी लाभ घेतला होता. त्याचप्रमाणे बऱ्याचशा महिला या ठिकाणी सरकारी नोकरीला होते. तसेच या ठिकाणी बऱ्याचशा महिलांच्या नावावरती पुरुषांनी देखील लाभ घेतला होता. असे जे काही प्रकार होते
त्या प्रकारामुळे या ठिकाणी 26 लाख महिला या योजनेतून वगळण्यात आल्या होत्या आणि अशाच ज्या गैरप्रकारे या योजनेचा लाभ घेत होत्या अशा महिलांना या योजनेतून वगळण्यासाठी शासनाने लाडकी बहीण योजनेत सर्वात मोठे बदल केले आणि ते बदल म्हणजे ई-केवायसी करणे शासनाने लाडक्या बहिणींसाठी बंधनकारक केले। आता ई-केवायसीची प्रक्रिया ही बऱ्याचशा महिलांनी पूर्ण केलेली आहे, परंतु बऱ्याचशा महिलांची अजून ई-केवायसी झालेली नाहीये, तर त्यासाठी त्यांना 31 डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे। त्यामुळे महिला हळूहळू आपली ई-केवायसी पूर्ण करत आहेत। आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त महिलांनी आपली ई-केवायसी या ठिकाणी पूर्ण करून घेतलेली आहे। त्यांच्या देखील खात्यावरती या ठिकाणी मागचे हप्ते हे आलेले आहेत। परंतु आता महिलांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर आहे आणि ती म्हणजे जो काही या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता आहे तो आणि या ठिकाणी जो काही डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता आहे तो असा एकत्रित या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वीच महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे आता महिलांच्या बँक खात्यावरती 3000 रुपये या ठिकाणी जमा केले जाणार आहेत। परंतु या ठिकाणी हे पैसे जमा करतेवेळेस शासनाने एक नियम लावलेला आहे आणि तो नियम म्हणजे हे 2 जे काही कागदपत्रे आहेत ते 2 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत। ते 2 कागदपत्रे ज्या महिलांचे जमा असतील त्यांनाच या ठिकाणी 3000 रुपये जमा होणार आहेत आणि या ठिकाणी सुरुवातीला मात्र या जे काही 10 बँका आहेत त्या बँका आणि या 18 जिल्ह्यातील 1,20,00,000 बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये हे 3000 रुपये जमा केले जाणार आहेत। याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे। तर आता या 10 बँका नेमक्या कोणत्या आणि हे 18 जिल्हे नेमके कोणते आहेत, त्याचप्रमाणे कोणते 2 कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी जमा करावे लागणार आहेत आणि ते 2 कागदपत्रे तुम्हाला कुणाकडे जमा करावे लागणार आहेत, चला सविस्तर जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सुरुवातीला जे काही लहान जिल्हे आहेत ते घेण्यात आलेले आहेत। त्यामध्ये हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, अकोला, वाशिम, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, गोंदिया, सांगली, नंदुरबार इत्यादी जिल्ह्यांचा या ठिकाणी सुरुवातीला समावेश करण्यात आलेला आहे। या जिल्ह्यामधील लाभार्थी महिलांना आता या ठिकाणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो या ठिकाणी लगेच जमा केला जाणार आहे। त्याचप्रमाणे या महिलांचे जे काही बँक खाते आहे ते या 10 बँकांमध्ये असणे आवश्यक आहे। तर त्या बँका कोणत्या आहेत बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इको बँक आणि पोस्ट पेमेंट बँक या ज्या काही बँका आहेत मित्रांनो, सुरुवातीला या बँकांमध्ये खाते असणाऱ्या महिलांना आणि या ठिकाणी जे काही जिल्हे मी तुम्हाला सांगितले या जिल्ह्यातील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावरती सुरुवातीचा पहिला टप्पा या ठिकाणी जमा होणार आहे। परंतु आता या ठिकाणी तुम्हाला ही 2 कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत, त्याशिवाय तुमच्या बँक खात्यावरती या ठिकाणी हप्ता हा जमा होणार नाही। तर हे 2 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत आणि तुम्हाला नेमके कोणाकडे जमा करायचे आहे, चला जाणून घेऊया। तर बघा मित्रांनो, आता या ठिकाणी शासनाकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेवढ्या पण महिला लाभ घेत आहेत त्या सर्व महिलांना ई-केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आलेले आहेत। आता या ठिकाणी बऱ्याचशा महिलांनी आपली ई-केवायसी करून घेतलेली आहे, परंतु ज्या महिला या ठिकाणी विधवा आहेत, ज्या महिला या ठिकाणी घटस्फोटित आहेत अशा महिलांना ई-केवायसी करण्यासाठी या ठिकाणी प्रॉब्लेम हा येत होता। कारण की ई-केवायसी करते वेळेस लाभार्थी महिलेचे आणि तिच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड या ठिकाणी देणे हे बंधनकारक आहे। परंतु ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्यांचा घटस्फोट झालेला आहे अशा महिला या स्वतःची केवायसी तर करू शकता, परंतु वडील नसल्यामुळे आणि पतीही नसल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी पंचायत होत होती की त्या ठिकाणी नेमके आधार कार्ड कुणाचे टाकायचे आहे। तर याच्यावरती शासनाने एक सोल्युशन दिलेले आहे आणि ते म्हणजे स्वतः महिलांनी आपली ई-केवायसी करून घ्यायची आहे आणि आपल्या पतीचा मृत्यू दाखला जो काही आहे संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग अधिकाऱ्यांकडे जमा करायचे आहे।